तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातमुनंदरे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदुचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद पंचम पुरुषार्थ निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबऱ्यांचा चार चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा बुद्धीने अल्पशा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र सातोना खुर्द या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 316 एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जोरात 316 एरवी लोक नुसतं म्हणतात 16वं वरीस कशाचं धोक्याचं नाही महाराज मोक्याचं असतं लक्षात ठेवा 316 वर्ष झाले हे हा सप्ताह कोणी चालू केला हे आपल्या बापाच्या बापाच्या बापाला माहित नाही 316 वर्ष झाले म्हणजे कधी चालू झाला माहिती आहे का तुम्हाला इसवी सन 1708 मध्ये चालू झालेला हा कार्यक्रम आहे तुम्ही म्हणता तुला काय माहीत कॅल्क्युलेटर फिट आहे का नाही महाराज 1708 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणाच्या नंतर 27 वर्षानं जवळपास एक अंदाजा आपण हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि एवढी वर्ष चौथ्या शतकामध्ये मी चुकून दशकामध्ये बोललो आहे आपण त्या ठिकाणी पदार्पण करत आहोत एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि ती परंपरा आपल्या वाडवडिलांना चालू ठेवलेली परंपरा तुम्ही जपत आहात त्याबद्दल खरं तुमच्या अंतकरणातून त्या ठिकाणी स्वागत तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी चिंतनाला सुरुवात करतो सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे हा कार्यक्रम भव्य दिव्य आहे मला याची पूर्ण कल्पना आहे या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण आलं आपल्याच गावातून मला फोन आला आमच्या पमू भाऊचा महाराज मला आमच्या गावात सप्ताह कीर्तनाला येता का म्हणलं नाही येऊन का ऊस तोडीला धाडता का कीर्तन करणं आमचं काम आहे त्या न्यायाने मिळालेली सेवा आहे त्या संबंधाने योगेश महाराजांचाही संपर्क झाला आणि आज माझ्याकडे आलेली ही 316व्या सप्ताहामधील आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा बरोबर आहे का सहावाच आहे का काय सहावाच आहे मग काय असं काऊन करायला मिळच नाही का मी मोजून आलो ना 6व्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं समस्त गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही सेवा आहे हनुमंतरायचं जशी सद्बुद्धी देतील त्या त्या पद्धतीनं मिळालेल्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू विठ्ठला
एवढा चांगला हार मी देत नसतो. मी हे घरी नेणारे चोपदार. तसं तर एवढा हार पाहिलं मला कसकानूच होतंय. कारण ज्या गावात मोठा हार त्या गावात पाकिटले लहान असतं. हा मला आलेला अनुभव आहे. पण इथलं तसं नाही बरं. हे मला याची पूर्ण कल्पना आहे. मी हा हार इथं ठेवणार नाही, घरी नेणार आहे. आणि घरी गेल्यावर मी बाबा गळ्यात घालणार आहे. आणि मग बायकोला म्हणणार आहे दारू घडबय आता दारू. मी काही घरी नेणार नाही. माझा एक नियम आहे, मी माझ्या गळ्यातला हार कोणाच्या गळ्यात घालू देत नाही. असं माझं वैयक्तिक मत आहे. अरे देवाच्या गळ्यात जरी आपण हार घातला तर निर्माल्य म्हणून विसर्जित करणारी आपण माणसं एका सामान्य कीर्तनकाराच्या गळ्यातला हार विनेकराच्या गळ्यात घालतात. मला मान्य नाही. बाकी कुठल्याही परंपरेला माझा विरोध नाही. विठाला सातवणकर, तुम्ही मला असे डोळे वटारून काऊन पाहिले बरं? माझ्या तब्येतीवर चालले का काय? आपल्या तब्येतीवर जायचं नाही बरं. तसं तर कोणाच्या तब्येतीवर जाऊ नये. इच्छुक एवढा बी असू द्या, दणका सारखाच देतं. आणि त्यातली त्यात आपल्या तब्येतीवर जायचंच नाही. कारण आपण काय चीज आहे बाप्पा, हे तब्येतीवरून नाही, भांडण लागल्यावर कळतं की आपण काय चीज आहे. कसं काय? अहो भांडण लागल्यावर सगळ्यात आधी मी पळून जात असतो. हा आपला मोठा काळजी करायची नाही. अगदी वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडायचं आहे. पूर्णच त्या ठिकाणी महाराज आपल्याला या अभंगावर बोलायचं आहे. मला योगेश महाराजांनी आल्या आल्या सांगितलं, महाराज तुम्हाला टायमाचं मॅनेजमेंट अजून जमलं नाही मला. आणि आपली माणसं बोलले पाहिजे. राग आला पण ते काही खोटं बोलले नाही. तुम्हाला टाईम कळत नाही म्हटले. मग कीर्तन वेळेत सोडायचं ही तुमची जबाबदारी. म्हटलं काळजी करू नका, इमानदारीनं सांगतो मी वेळेच्या पुढे जात नाही. 12च्या पुढे 1 मिनिट पण जाणार नाही. 1 मिनिट सुद्धा नाही 12च्या पुढे. आणि जर गेलोच कोणी बी उठून वारायचं आणि फक्त एवढं म्हणायचं, महाराज आता जाऊ द्या ना घरी. मग माझ्या लक्षात येईल किती वाजले. हा एवढं जरी कळालं तरी तुम्हाला लय काही कळालं. माझ्याकडे लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा गोडासा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाचा सरळ सोपा भावार्थ तुमच्या समोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार प्रतिपादित करतात. महाराज सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार. संत एवढे उपकार करतात, मग काही साधक तुकोबारायकडे गेले. का हो तुकोबाराय, तुम्ही तर म्हणता काय सांगू आता संतांचे उपकार, नेमके संत करतात काय? तुकोबाराय म्हणतात, मज निरंतर जागविती, मला नेहमी जाग ठेवण्याचं काम संत करतात. मग त्या साधकाने विचारलं, महाराज जर संत तुमच्यावर एवढे उपकार करत असतील आणि तुम्हाला जर नेहमी जाग ठेवण्याचं काम करत असतील तर त्या उपकारातून उतराई होण्यासाठी तुम्ही काही पोरा ए काय चाललंय तू? हा बोलू नका. हा कीर्तनात बोलायचं नाही बरं मावशी, कतही नाही. महाराज म्हणले कीर्तनात जर बोललात तर बेंडकी होता. मी नाही बोलत, महाराजांचं प्रमाण आहे. कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेंडूक होऊ नये न जन्मा. तरी आमची इथली एक म्हातारी म्हणली, काका महाराज मी हळूहळू बोलल्यावर काय होईल? महाराज म्हणले तू बारकी बेंडकी होशील पण बेंडकी होशीनच. त्याच्यात काही म्हणून कीर्तनात बोलायचं नाही. वारकरी संप्रदायाच्या काही आचारसंहिता आपण पाळायच्या. तंबाखू ओढवणे काढेल जो दूर. आणि तुम्हाला सांगतो विक्षेप नाही झाला पाहिजे. काय होतं माहित आहे, तुम्ही जर काही थोडंसं जास्त वेळ कीर्तन करायचं नाही. कारण आता जमाना बदलला आहे. पूर्वी टेस्ट मॅच 5 दिवसाचा होता तरी लोक मन लावून बघायचे. आता टेस्ट मॅच कोणी बघत नाही. आणि तसं खेळणाऱ्यालाही त्याची त्या ठिकाणी जाण राहिली नाही. पहिल्याच एका दिवसामध्ये ऑल आउट व्हायला लागली टेस्ट मॅचची सुद्धा टीम. याची मला पूर्ण कल्पना आहे, कारण मी ऑस्ट्रेलिया आणि भारताची सिरीज बऱ्यापैकी बघतोय. ह्या गोष्टी लक्षात आल्या की आता 5 दिवस कोणी खेळू शकत. सेम सिच्युएशन आहे. पूर्वी कथा 10 वाजता चालू व्हायची ना. सिंता आहे ना, ॲक्टोपॅड आहे ना, तबला आहे ना, काय नाही. एकले कथाकार. आणि नियम होता मांडी पण मोडायची नाही. आता तर कथाकार गावात फिरून पण यायले जमायले. आता ब्रेक असतो मधामध्ये. म्हणजे 5 तासावरली कथा आता 3 तासावर आली. मॅच सुद्धा 1 दिवसाचा झाला. वन डे सुद्धा कोणाला बघायला वेळ नाही. आता 2020चा जमाना आला. तसं हे लेटेस्ट व्हायला आणि आपण अपडेट झालं पाहिजे. म्हणून आपल्याला अगदी वेळेमध्ये कीर्तन सोडायचे, काळजी करायची नाही. आणि विक्षेप झाला ना की मग मी काय सांगलो, कारण माझं काम आहे वघारासारखं. हिरवटीला लागलं की दुधाचा विसर पडतो. मग मला जर का विक्षेप झाला तर मग मी अभंग एकीकडे मी एकीकडे. मग तुम्ही योगेश महाराजाला म्हणता की हे कुठून आणलं होतं. त्यामुळे ही जबाबदारी आपण पाळली पाहिजे. आता लक्ष द्या. मग का हो तुकोबाराय
एवढे जर संत तुमच्यावर उपकार करत असतील तर त्या उपकारातून उतराई होण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मला तेवढं कळत नाही का? मलाही कळतं की त्या संतांनी एवढे अगणित उपकार केले, त्या उपकारातून उतराई होण्यासाठी काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. माझा जीव जरी संताच्या चरणावर ठेवला तरी ठेवितो हा पायी जीव थोडा. काय करतात संत? सहज बोलतात. ऐका सातोनकर, संत सहज बोलतात पण हिताचं बोलतात. सहज बोलणे हितोपदेश. संत सहज बोलतात, जगाचं हित करतात. तुम्ही आम्ही सहज बोलतो, एखाद्याची सोयरीक मोडतो. हा फरक आहे. संत सहज बोलतात पण हिताचं बोलतात. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. आणि शेवटी महाराज उपमा देतात. माय लेकराची नाही दिली महाराज, गायीची आणि वासराची दिली. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती किंवा धेनू एक चित्ती. जशी गाय वासराला सांभाळते, माय लेकराला नाही, गाय वासराला सांभाळते, तैसे मज येती सांभाळी. तर म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. सेवेसाठी निवडलेल्या चारही चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे. विठ्ठला महाराज, अतिशय फार जुनी परंपरा, 316 वर्ष म्हणजे खूप मोठी परंपरा आपण जपत आहात. आणि मला आनंद वाटतोय की मला वाटतं रोज अन्नदान आहे ना. वा, एकदा अन्नदात्यासाठी जोरात टाळ्या वाजवा महाराज. वा, काय आपल्या आणि आपल्या मराठवाड्यातल्या सप्त्याचं ते मोठेपण आहे महाराज. नाही तर बाकीकडे तसं नाही आहे. बाकीकडचे सप्ते कसे आहेत, नामा म्हणे देवा आणि आपापल्या घरी जाऊन इथं तसं नाही. आणि मला वाटतं 2-2.5 हजार लोकांपर्यंतची पंगत आहे, पण थोडं जास्त आहे. वा वा वा, खूप आहे. मग त्या मानानं तितके लोक नाही आले. बैमान झाले काय? खाऊन खाऊन बैमान होते तुमच्या इथं? नाही, असं नाही करायचं. आम्ही बघा, या 7 दिवसामध्ये आपण ते मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे जे वर्षभर मिळत नाही. माझं वाक्य कळतंय का? या 7 दिवसामध्ये आपण त्याच्यासाठी गडबड केली पाहिजे, धडपड केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे की जे आपल्याला वर्षभर मिळत नाही. खाल मिळत नाही का? मिळतं ना. मग त्याच्यासाठी गडबड नाही करायची आणि थोडासा पॅटर्न चेंज करायचा. आम्ही आमच्या गावात एक नवीन नियम चालू केला आहे. आम्ही कीर्तनाला रजिस्टरच घेऊन यायलो. आम्ही हाजरी घेतो कीर्तनाला कोण कोण आले. जे आज कीर्तनाला तेच उद्या जेवायला. हा, हाजरी आहे. आणि एखादा जर का त्याच्या व्यतिरिक्त येऊन बसलं की त्याच्यापाशी जाऊन उभा राहतो. वट काय झालं? रात्री कीर्तनाला होता का? नाही. मग वट ते म्हणता आज येतो, मग उद्या येईल. कळालं का? तू आज कीर्तनाला येतो ना, उद्या जेवायला येईल. अरे काय का ना, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, फार गरजेचं आहे. पण चला माझ्याकडे लक्ष द्या. आपण या मोठ्या परंपरेमध्ये हा कार्यक्रम आपण चालवतो. फार 316 वर्ष म्हटलं की मला तरी वाटतं जालना जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात सुद्धा मला वाटतं एवढी जुनी परंपरा कोणी चालवत नसेल महाराज. 316 वर्ष. पण मग आपण हा कार्यक्रम करत असताना काही काही गोष्टीचं गांभीर्याने विचार केला पाहिजे. मी तुमच्या गावातलं सप्ताहाचं सगळं पॉम्पलेट बघितलं तेव्हा मी अनेक गोष्टी बघितल्या. याच्या अगोदर सुद्धा फार चिंतनीय कीर्तनकार आपल्याला लागतात. अध्यात्माच्या हायवेवर आज प्रबोधनाचं गतिरोधक समजून तुम्ही माझं कीर्तन ऐका. काय बोलतो मी? तुम्ही आध्यात्मिक चिंतन ऐकणारे आहेत, त्या हायवेवर हे गतिरोधक आहे. गतिरोधक काय करतं? तुमची स्पीड कमी करतं, म्हणून राग येतो. पण गतिरोधक स्पीड जरी कमी करीत असेल तर तुमचा अपघात मात्र टाळत असतं. याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि त्या संबंधाने मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काळाची गरज आहे. बघा तुम्ही, लोक सहज बोलतात. योगेश महाराज, माऊली महाराज असं बोलतात. महाराज पिढी बिघडली हो म्हणतात ना. पिढी बिघडली म्हणायचा अधिकार कोणाला आहे हो? जो स्वतः सुधारलेला आहे त्याला आहे. आपणच आपला मेळ नाही, आपण म्हणतो पिढी बिघडली. पिढी बिघडली नाही, तुम्ही आम्ही बिघडवली, याला जबाबदार आपण आहेत. बघा, मला इथं बहुसंख्येनं महिला मंडळ कीर्तनाला आले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. का टाळ्या वाजवायला लावल्या माहित आहे?
टीव्हीवर एवढ्या चांगल्या मालिका असताना ह्या कीर्तनाला आल्या. माझा पुढचा प्रश्न आहे, आल्याच कशा? कारण आमच्याकडे बाया दुरडी घेऊनच टीव्ही पशी बसायल्यात. आडुटाय झाले शुबाई पाणी पिईना. ऐका ना, हसू नका. परिणाम काय झाला माहिती आहे आई? याचा परिणाम फार वाईट झाला. तुमच्या घरातली लहान लहान लेकरं नाही, लहान लहान लेकरं ही मोबाईलवर बघितल्याशिवाय आता जेवण सुद्धा करू शकत नाही. ती आत्ताची वस्तुस्थिती आहे. त्यांच्या तोंडात घास जात नाही. कदाचित तुम्ही त्यांचा फोन बंद करून बघा, त्यांचं जेवण बंद झाल्याशिवाय राहत नाही. द्या पोरा सोडून सोपन काका. तुमची तर मोठ्याल्या पोराला काय म्हणते? आमच्याकडे त्याला ठोळ्या म्हणते बघा, ठोळ्या. हे मोठाले नसते का 27, 28, 25 ठोळ्या. तुमच्याकडे काय म्हणते मला माहित नाही बरं का, समजून घ्या. किती आहारी गेलात. आता उशाला उशी नाही आहे. उशाला उशी नाही, उशाला मोबाईल आहे. पोरग झोपलं की आई त्याचा मोबाईल लपून बघा. ते सकाळी उठल्यावर डोळे मग उघडतं, आधी मोबाईल चापतं. इतके जर आहारी गेले असतील तर येणारा काळ इतका भयानक आहे. आणि दुर्दैव आहे, मोबाईलवर काय बघतात माहित आहे? रील्स. शोकांतिका सांगतो, रील्स बनवणारी बहुतेक येडी माणसं आहेत. सगळे नाही म्हणत मी, काही काही असतं ते आहे का नाही, झुकेगा नाही साला एखाद दिवस चलत असतं. तर लक्षात येतं का, बनवणारी येडी माणसं आहेत आणि बघणारी शहाणी माणसं आहेत. कळतंय का तुम्हाला? बनवणारी येडी आहेत, बघणारी शहाणी आहेत. किती हारी गेली. मागचे 2-3 महिने तर घरातले पंखेच पुसायचं काम नाही. कोणाला खुर्ची बसवलं की झाला लड्डू मुत्या स्वामी तयार. काय कुठं चाललोय आपण, काय करतोय, या गोष्टीकडे आपल्याला चिंतन करावं लागेल का नाही? ह्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे? पूर्वी शहाणी माणसं बनवायची व्हिडिओ, शहाणी माणसं बोलायची आणि येडी माणसं ऐकायची, आणि शहाण्याचं ऐकून येडी माणसं हुशार व्हायची. असा काळ होता. आता उलट झालाय. येडी माणसं त्या ठिकाणी किंवा रील्स अनेक जण बनवत असतील. मी चुकून बोललो, येडी माणसं बनवत असतील, माझा शब्द मागं घेतो. अनेक जण बनवत असतील, पण येड्या माणसानं बनवलेल्या रील जास्त व्हायरल होतात. जुनं वाक्य आहे किंवा इंग्लिशमध्ये एक वाक्य वापरलं जातं बघा, बॅड न्यूज ट्रॅव्हल फास्ट. चुकीच्या बातम्या लवकर पसरतात असं म्हणण्यापेक्षा लवकर पसरवतात असं म्हणावं लागेल. ते लवकर पसरवल्या जातं. त्या पद्धतीनं येड्या लोकांच्या रील्स इतक्या व्हायरल होतात की त्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज आहे, आणि चांगले बोलणारे लोक व्हायरल होत नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून त्या माध्यमात राहण्यापेक्षा, इतरांना दोष देण्यापेक्षा, मी माझ्या मुलाला संस्कारित करण्यासाठी काय पाऊल उचललं हे प्रत्येक आईनं आणि वडिलांनी जबाबदारीने याची जिम्मेदारी घेतली पाहिजे. ही लहान लहान पोरं कीर्तनाला आली बघा, इथं ही बारकाली एवढेच आहेत का गावात? एवढेच आहेत. कोण म्हणलं ऊत आलाय? ती ऊती आला का सोयाबीन आहे का काय? पण भरपूर आहेत. पण एवढीच कीर्तनाला का आली? ऐका, हसू नका. ह्या टाइम ऐका, आणि खरं सांगतो, हसवलं की लोकांना वाटतं की बरं चाललंय. संसारातल्या पांचट गप्पा सांगितल्या की लोक म्हणतात असा महाराज आम्ही पाहिलाच नाही. हसवलं नाही की पॉम्पलेटवर फुल्ली मारतात, याची पुढच्या वर्षी तारीख कट. का? यांना हसवलं नाही. तुम्ही काय केलं माहित आहे? फार मोठी शोकांतिका आहे जिजा. काय केलं ऐकणाऱ्यांनी माहित आहे? गाथा पाठ असणारी कीर्तनकार तुम्ही घरी बसवले. हे सगळ्यात मोठं वारकरी संप्रदायाचं नुकसान आहे. घरी बसवले तुम्ही आणि तरी टाळ्या वाजवल्या. म्हणजे काय किती क्रांती करतोय आपण. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात येते का? बरं चुकत असेल तर मला सांगा. ऐका बरं, आपल्याला मग मान्य केलं ना तुम्ही, बसवले का नाही? अरे ऐका, आपल्याला 4G पण रेंज जमत नाही बरं, 5G. आणि जर तुम्ही अजून 4G मध्ये असाल तर अपडेट व्हा, नाही तर हँग पडतात. सॉफ्टवेअर मारावं लागतं. माझ्याकडे लक्ष द्या. 27 जानेवारीला शेलूला सप्ताह चालू होणार आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायचा जन्मोत्सव सोहळा. नामदेव महाराज, ढवळे चारठाणकर बाबा करत असतात तो कार्यक्रम. जगद्गुरु तुकोबरायचा जन्मोत्सव देहूच्या नंतर जर महाराष्ट्रात कुठे होत असेल तर तो शेलूला होतो. भव्य दिव्य कार्यक्रम होतो.
मागची 4 वर्ष झालं तो कार्यक्रम काही कारणास्तव राहिला. कोरोनाच्या नंतर तो बंद पडला आणि बाबा 2 वर्ष नर्मदा परिक्रमेला गेल्यामुळं तो बंद झाला आणि त्याचं रूपांतर छोट्याखानी एका मंदिरात तो कार्यक्रम चालू ठेवला. पण यावर्षी मोठा करायचं असं नियोजन झालं. मी का बोलतो ऐका. नियोजन झालं परवाच्या दिवशी आणि आम्ही सगळ्या फडकऱ्याची मोठाली कीर्तनकारांची कीर्तनं घ्यायचं आमचं ठरलं. पण आम्ही म्हटलं यांच्या तारखी भेटतील का नाही हा पहिला शंक. पहिल्या कीर्तनकारापासून तर 7व्या दिवसाच्या कीर्तनकारापर्यंत आम्ही जयलाही फोन लावले. ते म्हणले 7 दिवसातली कोणती बी घ्या. नामदेव बाबा म्हणले महाराज काय तुकोबाराची कृपा आहे, सगळे महाराज रिकामे आहेत, हे आपल्यासाठी सौभाग्य आहे. म्हणलं बाबा हे तुमच्या आमच्यासाठी सौभाग्य आहे, पण संप्रदायासाठी दुर्दैव आहे की एवढाली मोठाली माणसं 7ही दिवस रिकामी राहतात. ही आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. कुठं चाललोय आपण. मग काय झालं, टाइमपास झाला की लोकायला आवडतं. संसाराचे पांचट गप्पा सांगितले की आवडतं आणि लोकायला जर नाही हसवलं तर बोलवत नाहीत आणि मग नाही हसून का आमचे लेकरं बाळ उपाशी ठेवायचे का. त्याच्यामुळं हसवावं लागतं ही शोकांतिक आहे. पण ऐका, आपण हसत खेळत काही चांगल्या विषयाला हात घालण्याचा नक्की प्रयत्न करू. मी बोलत होतो तुम्हाला की आपण आपल्या पुढच्या पिढीला काय संस्कार देतो याचं सुद्धा आत्मचिंतन झालं पाहिजे का नाही. आता बघा, सप्ताहाला 316 वर्ष झाले, तो विषय बाजूला ठेवा. पण जेव्हापासून तुम्ही या ठिकाणी जन्माला आलात, तुम्ही याला कळते झालात किंवा तुम्हाला जेव्हापासून कळतं तेव्हापासून हा कार्यक्रम चालू आहे. खरं प्रामाणिकपणे सांगा, कोणत्या आईनं कोणत्या बापानं आपल्या पोराच्या मनगटाला धरलं आणि सप्त्यामध्ये कीर्तनाला आणून बसवलं. हात वर करा. त्या एका मावशीन केला बघा फक्त. कोण नाही केला इकडे बघा. झाला का वर. बघा प्रॅक्टिकल आहे, खोटं वाटतं का तुम्हाला. जर आणून बसवलं नसेल तर काय अपेक्षा करणार तुम्ही या छोट्या छोट्या लेकराईकडून. अरे यांना संस्काराचे धडे द्या. छत्रपती शिवाजी महाराज घडले असं म्हणण्यापेक्षा ते घडवले. अरे माझा राजा मा साहेबांच्या पोटात असल्यापासून आई साहेबांनी माझ्या राजांना गर्भसंस्कार देण्याचं काम केलं आणि त्याचा परिणाम काय झाला. अरे प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं. ह्याचं कारण आहे, कारण 1 दिवसात आणि 7 दिवसात कोणी घडत नसतं. त्याच्यासाठी ह्या परंपरा चालू ठेवावे लागतात, संस्काराचे धडे द्यावे लागतात. ही काळाची गरज. या गोष्टीकडे आपण आत्मचिंतन करावं ही माझी माफक अपेक्षा आहे. म्हणून आपण दोष कुणाला द्यावा याच्यापेक्षा आपण स्वतःला कधीतरी बघितलं पाहिजे की मी किती दोषी आहे, मी किती जबाबदार आहे. बापाने मुलाला किती संस्काराचे धडे द्यावे. आमच्या गावात, मी त्या दिवशी गावात गेलो, आमच्या गावातले सखत त्या बाजाराची थैली आणली आणि त्याच्यावर तोट्याचा पुडा आणला. तोट्याचा पुडा, त्याला काय म्हणते तोट्याच्या पुड्याला, तोट्याचा तामग हो ना. ते सुरेच्या ते काय म्हणते, हे म्हणले अण्णा बुरुज बुरुज आणला. तोट्याचा बुरुज आणला. मी म्हटलं दादा तात्या काय महाराज एवढा बुरुज कशाला आणला. ते काय म्हणले माहिती का, आम्ही तिघं बापले का खातोत, मग गावातून कशाला आणायचा. बापानं पोराला व्यसनाचं साहित्य पुरवावं का हो. काय काळ होता. पूर्वी गावात नाही आणू द्या ना. आता काय काय आणत असते, मी आणू नाही म्हणालो. ते पुढचं नका विचार करू तुम्ही. आणू नाही महाराज. ऐका, आम्हाला व्यसनाचं साहित्य पुरवणारा नाही, आम्हाला व्यसनाचं साहित्य पुरवणारा नाही, संत साहित्य पुरवणारा बाप हवा आहे. तेव्हाच्या वारकरी संप्रदायाचा मोठेपणा जिवंत राहील. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर फार काळ भयानक आहे. चहूबाजूनं आपल्या धर्मावर आलेली संकट आहेत, आपल्याला कळत नाहीत. आपल्याला या विषयावर नक्की बोलायचं आहे. पण अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, त्याच्यावर बोलणं माझं आद्य कर्तव्य आहे. मला पूर्ण कल्पना आहे. चंद्रकांत महाराज सातवणकर बाबा मोठमोठाली महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. मला फार प्रेशर दबाव येतोय मला, कारण मला असं माझं कीर्तन कसं असतं माहिती आहे का, घालीन लोटांगण मोकळं पटांगण. पण काय होतं आता इथं प्रेशर दबाव माझ्यावर पूर्ण आहे. त्यामुळं मी बोलताना थोडासा विचार करून बोलेल, कारण मोठी माणसं समोर असले की शब्द कसे बोलावे हे कळत नाही. बघा जमते का बघा. नाही मला कळतच नाही ते कमी झालं का जास्त झालं. येडीला माहेरन सासर सारखंच आहे ना. त्यामुळं मला कळत. प्रामाणिक मान्य करतो, मला स्वर नाही पण जोर आहे. मला स्वर नाही पण जोर आहे. मला ते मग काही लोक म्हणतील महाराज भजन येत नाही. अजिबात नाही. मग तुम्ही म्हणता ना अरे प्रयत्न कर ना,
प्रयत्नाने काही पण मिळेल. लोक म्हणतात ना, प्रयत्न केल्यावर वाळू रगडिता तेलही गळे. सगळं होईल, पण प्रयत्नाने भजन नाही येत. तुम्ही म्हणता कस काय? अरे भजन जर प्रयत्नाने आलं असतं तर मलाही आलं असतं, कारण मीही प्रयत्न केला. एक जण भेटला, महाराज मृदंग घे आणि त्याच्यावर थापा हाण. मी म्हणलं त्या थापा लय अवघड आहेत, ह्या लय सोप्या आहेत. या थापा लय अवघड आहेत, ह्या लय सोप्या आहेत. दुसरा भेटला, महाराज पेटी घे आणि पेटीवर बस, म्हणजे बाजूला बस. तरी नाही जमलो. एक आळंदीचा भेटला, महाराज भजन शिकायचंय. म्हटलं हो. म्हटला मग तानपुरा घे. मी पुरा ताण घेतला. तरी नाही जमलं. आणि एक गावाकडचा भेटला, म्हणला बिड्यावर आवाज उकलत आहे. म्हणलं एक वाक्य बोलू. भजन हे प्रयत्नाने येत नसतं. भजन हे प्रयत्नाने येत नसतं, ते प्रारब्धात असावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठाला मग अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा गोडासा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय संतांचे उपकार सांगत आहेत, संतांचे उपकार मानत आहेत. मग माझ्याकडे लक्ष द्या. पहिले आपल्याला उपकार म्हणजे काय हे समजून घेतल्याशिवाय कोणाचे मानायचे आणि कोणाचे नाही मानायचे हे नंतर ठरवावं लागेल. आधी उपकार म्हणजे काय हो? उपकार म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीनं आपली मदत करावी त्याचे मानावे? अजिबात नाही. मदत म्हणजे उपकार होत नाही. तुम्ही म्हणता कस काय? मग ऐका, आपल्या सातवण्याला बाजार भरतो का? हा, आजच होता बघा. मग इसरलो नाही थैली घरी. मग आजचा बाजार होता. एक माणूस सातवण्याच्या बाजारमध्ये गेला. आता मदत म्हणजे उपकार जर असेल तर मग कसं उपकार होऊ शकत नाही मला तुम्हाला सांगायचंय. एक व्यक्ती बाजाराची पिशवी घेऊन बाजारात आला आणि त्याच्या मागे एक देशप्रेमी आला. देशप्रेमी तर कळाला ना तुम्हाला? हा, तुम्हाला प्रमाण नाही कळायचं, पण ती रट्याला कळाला देशप्रेमी. हे तुमचं मोठेपण आहे. चला, देशप्रेमी आला. त्यानं त्याला 100 रुपयाची मदत मागितली. ए दादा, मला 100 रुपये दे. या व्यक्तीनं त्या देशप्रेमी असणाऱ्याला 100 रुपये दिले. महाराज मदत केली. आता जर मदत जर उपकारात जर कन्वर्ट होत असेल तर यानं त्याला मदत केली म्हणजे याच्यावर उपकार केले. पण असं होत नाही. त्याला जे 100 रुपयाची मदत केली त्या मदतीचं रूपांतर पापात झालं. पापात काय झालं? ते 100 रुपयाची पिऊन आला. 100 रुपयाची पेली हे झालं पाप. नुसता पिऊन थांबला नाही, कारण ते तसं गप बसत नाही. त्यानं घरी जाऊन बायकोला हाणलं. पेला हे झालं पाप. बायकोला मारलं हे झालं महापाप. सासरवाडी गावातलीच होती. बायकोनं बापाला फोन केला. त्यानं 2-4 पोरं पाठवून याला हाणलं. आता हे कोणतं पाप मला नाही माहिती. पण ऐका, मदत करणं हे जर पाप उपकार असेल, मदत करणं हे जर उपकार असेल तर त्या व्यक्तीनं मदतच केली होते, म्हणजे मदत करणं म्हणजे उपकार नाही. समजून घेतलं पाहिजे. मग महाराज उपकार म्हणजे काय हे तरी सांगा. मग ऐका ना माझं वाक्य. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला मदत करावी. ऐका, एखाद्या व्यक्तीनं आपल्याला मदत करावी आणि त्या मदतीचं रूपांतर आपल्या हितात व्हावं, त्याचे मानावे उपकार. म्हणजे व्यक्तीनं आपली मदत करावी, त्यातून आपलं हित व्हावं, त्याचे उपकार मानावे लागतील. मग का हो तुकोबर आहे, तुम्हीही संतांचे उपकार मानता? महाराज म्हटले हो. ऐका, मग त्यांनी 4 प्रश्न केले तुकोबरायला. 4ही प्रश्नाचे उत्तर आपलं जय विठ्ठल. त्या लोकांनी प्रश्न केला, तुकोबराय संत उपकार करतात का? दुसरा प्रश्न संतच उपकार करतात का? तिसरा प्रश्न विचारला, संत उपकार का करतात? आणि चौथा प्रश्न विचारला, संत उपकार किती करतात? मग त्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागले, संत उपकार किती करतात? महाराज म्हणले, किती करतात? काय सांगू आता आपल्याला पुढे घ्यायचं ते थोडं. किती करतात? महाराज म्हटले, किती करतात?
अरे जेवढे तुमचे मायबाप करत नाही तेवढे करता. केले उपकार सांग मी काय, केले उपकार सांग मी काय, आपण करी ऐसी माय, आपण करी ऐसी माय, धर्मजाच्या देखिले पाय, धर्मजाच्या देखिले पाय, दिले आपल्याला बलिदान गा, दिले आपल्याला बलिदान गा, दिले बलिदान गा, दिले आपल्याला बलिदान गा. मनवनी आलो या देशा, मनवनी आलो या देशा, मनवनी आलो या देशा, मनवनी आलो या देशा. केले उपकार सांग मी काय, आपण करी ऐसे माय, धर्मजाच्या देखिले पाय, दिले आपल्याला बलिदान गा. केले उपकार सांग मी काय, आपण करी ऐसे माय, धर्मजाच्या देखिले पाय, दिले आपल्याला बलिदान गा. टाळ्या वाजवा एकदा. टाळ्या वाजवण्याचे 3 फायदे आहेत. पहिला फायदा झोप येत नाही, दुसरा फायदा थंडी वाजत नाही, आणि तिसरा फायदा 10-5 कमी दिले तर वाईट वाटत नाही. बाकी दुसरं काय. टाळी वाजली पाहिजे, जरा बरं वाटतं. इकडे लक्ष द्या. किती उपकार करतात महाराज म्हणले, मायबाप करत नाही तेवढे संत उपकार करतात. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय. माय बापापेक्षा संत जास्त उपकार करतात. आपल्याला बघायचंय बरं पुढं, आपल्याला सोडायचं नाही एवढ्यावर. चला मग महाराज संत उपकार का करतात. महाराज म्हणले का करतात, त्याचं कारण आहे. का करतात म्हणजे काय विचारता, अरे त्याच्यासाठीच आले ना, येथे उपकारासाठी आले. घर जावे कोणते संत उपकार करण्यासाठी आलेले आहेत महाराज. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, म्हणून संत उपकार करतात. मग का करतात कळालं, किती करतात कळालं. संतच करतात का, संत उपकार करतात का, तर हो करतात. 3ही झाले. शेवटचं होतं संतच करतात का, म्हणले असं काही नाही. उपकार करणारे भरपूर आहेत. नदी उपकार करते, वृक्ष उपकार करतो, गाय उपकार करते, पृथ्वी उपकार करते, सूर्य उपकार करतो, देव उपकार करतो, आईवडील उपकार करतात, संत उपकार करतात. मग एवढी मोठी यादी असताना तुकोबार आहे, तुम्ही संताचेच का उपकार मानता. प्रामुख्यानं 3 व्यक्ती घेऊ आपण, आईवडील, देव आणि संत. आईवडील उपकार करतात का नाही. महाराज म्हटले आईवडील उपकार करतात असं तुम्हाला वाटतं, पण आईवडील उपकार करत नाहीत. का करत नाहीत. अहो उपकार म्हणजे काय, मदतीचं रूपांतर हितात व्हावं त्याला उपकार म्हणायचं. मग आई वडिलांनी केलेली मदत ही मुलासाठी हित होतं का नाही हे बघावं लागेल. नाही होत महाराज. असं कसं म्हणता महाराज, तुम्हीच तर म्हणता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती. तुम्हीच म्हणता की लेकुराचे हित माऊलीच्या हृदयात आहे. माऊलीच्या चित्तात जरी लेकराचं हित असेल, माऊलीला जरी लेकराचं हित व्हावं वाटत असेल, वाटणं वेगळं आणि करणं वेगळं. या क्या बात आहे. हा महाराजांनी प्रमाण दिलं. हित नाही ठावे का करत नाहीत. मायबाप उपकार का करत नाहीत, कळत नाही म्हणून करत नाहीत ना. कळत नाही उपकार कशात आहे, कळालं तर करतील ना. मग मायबापाला उपकार हित महाराज हित कळत नाही, लेकराचं कशात हित आहे हे कळालं पाहिजे. नाहीतर बघा तुम्ही, नाहीतर लेकराला आई वडील बघा, सोपी एक व्याख्या सांगतो. तर हित कळत नाही या विषयावरून बोलतो. 6वी टाक लिहायला येते का तुमच्या सातवण्यात. 6वी कितवीच्या दिवशी येते मावशी. 5वीला. माणसाला माहिती आहे का. वा वा वा, एकमेका सहाय्य करू माहीत असलं पाहिजे. आता ऐका, 5वीच्या दिवशी, आता बघा हित कळत नाही या वाक्यावरून बोलतो. 6वी 5वीच्या दिवशी टाक लिहायला येते. काय त्या घरातला घटाटोप असतो. गावरान गाईच्या शेणाने घर सारवलेलं असतं. गावरान गाईच्या काऊन म्हणलं माहिती आहे का. आता नवीन गाई आल्या तेल काय म्हणते, जर्सी गाय. जर्सी गाय, जर्शा गायला जर्सी गाय का म्हणतात तुम्हाला माहित आहे. नाही मग मला कशाला बोलिले.
जर्शा गायला जर्सी गाय का म्हणतात? त्याचं उत्तर आहे कारण ती जर्सी गाय आहे. असे लय प्रश्नाची उत्तर येतात मला. हा, पहिलवानाला पहिलवान का म्हणतात? कारण तो पहिलवान आहे. अरे वा, क्या बात आहे. अरे आपल्यासारखा हुशार कोणी आहे का? अजिबात नाही. जर्शी नाही, असं मोघम उत्तर नाही दिलं मी. उत्तर बरोबर दिलं, पण तुम्हाला ते कदाचित बोलण्याच्या ओघात कळालं नाही. जर्शा गायला जर्सी गाय का म्हणतात? त्याचं कारण आहे कारण ती जर्सी गाय आहे. जर्सी गाय म्हणजे ती लय मोठी गाय नाही, ती जर्सीच गाय आहे. तरी नाही कळालं? अहो ती बखळ गाय नाही, जर्सी गाय आहे म्हणून जर्सी गाय आहे. ती जर्सी गाय आहे, बाकी सगळं डुक्कर आहे. जर्शा गायीच्या शेणात बी पाणी जमत नाही, दुधात बी जमत नाही. निरश्या दुधाचा चहा करा, मशाळ लागतो. आणि निरश्या शेणानं घर सारवा, माणसं बाहेर माश्या. ही जर्सी गाय. पण गावरान गायच्या शेणानं, कारण गावरान गाय महाराज गावरान गाय होती. त्या गायीचं उदाहरण महाराज, त्या दुधाचं उदाहरण नाथबाबा गाथ्यात देतात की नामा म्हणे गाय दूध एक सारण साधू निरंतर वरते तैसा. जाऊ दे, आपल्याकडे त्या गायीच्या बद्दल बोलायला वेळ नाही, पण नक्की खरं सांगतो, हे आपल्याला आता ह्या पाश्चात्य संस्कृतीनं आपल्याला हे असे डिजिटल मॉडेल आणून दिले. हो खरं सांगतो, भारतीय नस्ल असणारी गावरान गाय ती गावरान गायच होती. पूर्वीचे लोक घरात पैसे कमी असतील महाराज, पण सुखी आणि समाधानी जास्त होते. रोगीट होते का? आता तर इकून दुखायलं, तिकून दुखायलं, डोकं दुखायलं, नाक दुखायलं, घरात मरणं. कशामुळं माहित आहे? कशामुळं? अरे आपली संस्कृती काय होती, आपलं इंडियन कल्चर काय होतं, हे आपलं आरोग्य घडवत होतं. अरे आपल्या भारत देशाचं आयुर्वेद शास्त्र जगाने त्याचा अभ्यास करावा आणि त्याच्यावर आता रिसर्च करावं. कारण ॲलिओपॅथिक पेक्षा होमिओपॅथिक पेक्षा आयुर्वेद कितीतरी चांगलं होतं हे दाखवण्याचं काम आत्ताची लोक बाहेरचे करतायत. आणि आपल्या भारतीय संस्कृतीला फॉलो करणारी बाहेरची लोक आत्ता जन्माला आलेत, ते त्याच्यावर रिसर्च करतायत आणि आपले येडपट त्याच्या नादी लागतायत. आज जर तुम्ही मेडिकल जर बघितलेस तर असं एकही मेडिकल तुम्हाला सापडणार नाही की त्याला गिऱ्हाईक नाही. घर घर दवाखाना झाला ही परिस्थिती आहे. कारण आहे आपण संस्कृतीचं जर अनुकरण केलं ना, खरं सांगतो तुम्हाला, याचा अभ्यास झाला पाहिजे, हे आपण बोललं सुद्धा पाहिजे. कारण समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन म्हणजे वारकरी कीर्तन आहे. इथून या गोष्टी झाल्या पाहिजे. स्त्रीनं जेवढे अलंकार आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत तेवढे त्या वेळेस तिनं परिधान केले पाहिजे. जोडवं त्या माऊलीनं घातलंच पाहिजे. जोडवं का घातलं पाहिजे? सुवासिनी स्त्रीनं जोडवं पायामध्ये घातलं पाहिजे. त्याचं कारण आहे, जोडवं हे नेहमी सोन्याचं असतं. नाही मग कशाचं असतं? चांदीचं असतं, चांदीचं. कारण ज्या बोटामध्ये आपण जोडवं घालतो, माझ्याकडे लक्ष द्या, त्या नसाचा आणि गर्भाशयाचा डायरेक्ट संपर्क असतो. मला 3च गर्भाशयापासून गेलेली असते. आपल्या पायातल्या बोटातलं जे जोडवं आहे ते आपल्याला म्हणतात ना, त्या गर्भाशयाचे होणाऱ्या आजारापासून आपल्याला त्या ठिकाणी मुक्त करत असतं महाराज. म्हणून जोडवे घातले पाहिजे. कान टोचतात, कान कोणी टोचत नाही. ज्याला हिंदू संस्कृती कळाली ते कान टोचतं. एक ॲक्युप्रेशर पॉइंट आहे. कानाचा आकार कधीतरी गुगलवर जाऊन बघा. आईच्या पोटात असणारं बाळ आणि आपलं कान सारखं दिसतं. टाकून बघा बरं. पूर्वी शिक्षक कान मुरगाळायचे. कान मी शिकणाऱ्या पोरायला सांगत असतो, पोरो अभ्यास करताना जर तुम्हाला झोप येत असेल तर तुमचा मूर्ख मित्र तुम्हाला सांगतो तंबाखू खाय झोप येत नाही. सांगतो का नाही? पण त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? तुमचे दोन्ही कान धरायचे, एकदा असे मुडपायचे आणि एकदा असे मुडपायचे. असे लाल होऊस तर मुडपायचे. 1 घंटा जर झोप आली तर आपल्याला भेटा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमच्या शरीरातल्या सगळ्या जे बॉडीचे जे पॉईंट आहेत ते सगळे ॲक्टिव्ह करण्याचं काम करतं. जर कमी बोलायला लागला ना विद्यार्थी की मास्तर असा कान पिळायचं की ते जोरात बोलायचं, प्रेशर पॉईंट ॲक्टिव्ह होतो. म्हणून बाईचे कान 6 ठिकाणी टोचले जातात. याच्यावर जर चुकून जर दोन्हीच्या मधला जर कानाचा पॉईंट टोचला गेला तर बाई नवऱ्याचं पण ऐकत नाही, इतकी बोलत. ए पोरा ए जाऊ बारक आहे. हां असं त्याचं तो परिणाम आहे, लक्षात ठेवा. अरे अलंकार आपल्याला सांगून जातात. मोती नावाचा धातू माहिती आहे तुम्हाला? मोती हा कुठं घालायचा असतो दागिना? नाकात. का घालायचा असतो? मोती हा शीतल धातू आहे, शांत.
राग कुठे येतो? राग नाकाच्या शेंड्यावर येतो ना. तो शांत करायचा तो धातू आहे. म्हणजे आपली संस्कृती, आपल्याला आपलं कल्चर, आपल्याला बघा सकाळी पूर्वी ते तुमच्याकडे काय म्हणायचे ते सारवीत होते त्याला होशिऱ्या घेणं आहे का नाही, असं सारवायचं. सारवायला काय म्हशीचं शेण नव्हते आणत बरं, जरशा गायचं तर नाहीच. मग गावरान गायचं शेण आणल्या जायचं. जमीन, हात आणि गायीचं शेण याचं जर घर्षण झालं तर एक ऊर्जा आपल्या शरीराला मिळायची, ती नवचेतना आपल्याला मिळायची. वृंदावन असायचं घरामध्ये, 2 फुटाची हाईट, त्याच्यावर 1.5 फुटाचं 2 फुटाचं तुळस असायची. घराच्या समोर तुळस बघण्यासारखी होती. आता बायाची तुळसच निघणं, ती लावली की सडायली, बाईला लावताच येईना. रांगोळ काढल्या जायची. रांगोळ हा चरचर धातू आहे. जर आपण रांगोळ जर या बोटातून सोडली ना तर ते घर्षण होतं आणि ऊर्जा मिळते. बायाला इतका कटाळा आला, आता हातानं रांगोळ काढणं बंद झाली. छापा आणला, दाबला की झाला गणपती. त्रास कमी करून घेतला, आजाराला निमंत्रण जास्त दिलं. माझ्या हे महत्वाच्या गोष्टी आहेत, ते आपण केल्या पाहिजे. जाऊ दे, आपला विषय इथून सुरू झाला. गावरान गाईच्या शेणाने हित कळत नाही मायबापाला. गावरान गाईच्या शेणाने घर सारवल्या जायचं. गावरान तुपाचा दिवा रात्रभर 5वीच्या दिवशी चालू असायचा, तेवढ ठेवलेला असायचा. का? दिवा जर विजला आणि अंधार जर झाला तर 6वी टाक लिहायला येईल आणि माझ्या बाळाचं जे लिहिणारा टाक टाकणार आहे ते चुकीचा लिहील आणि माझ्या बाळाचं अहित होईल. म्हणून माऊली रात्रभर जागी आहे. पण महाराज म्हणतात आशानं लेकराचं हित होईल का नाही आम्हाला माहित नाही. मग पण तुम्ही काय केलं पाहिजे? जरा कान उघडे ठेवून ऐका. आपण काय केलं पाहिजे? 5वीच्या दिवशी 5 दिवसाच्या जन्मलेल्या बाळाला पवित्र असं स्नान घालावं, त्याला देवघरामध्ये न्यावं, गावातल्या एखाद्या वारकऱ्याला बोलवावं आणि त्या वारकऱ्याच्या हातानं 5 दिवसाच्या जन्मलेल्या बाळाच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ टाकावी. 6वी टाक लिहायला येईल. 6वी टाक लिहायला येईल. 5 दिवसाचा वारकरी 5 दिवसाचा माळकरी बघेल, तिच्या बापाची ताकद नाही याचं भविष्य चुकीचं लिहायची. यात लेकराचं हित आहे. पण आपली माय तसं नाही करीत. मग ते जेव्हा 2-4 जणांच्या तोडतं का तेव्हा ती म्हणती महाराज याच्याकडे पहा. आता काय पहा? ती माझ्याकडे पाहिजे ना. ऐका, संस्कार योग्य वयात आणि योग्य वेळेतच केले जातात. बाभळ माहिती का तुम्हाला? बाभळ हो, काहीतरी म्हणा ना. नाही हो, असे बघायला तर जाऊ का मी घरी? मला एरी माहिती आपल्याला आता इथं काही एवढं काही पोटभर नाही म्हणून. जेवण पोटभर होतं त्याबद्दल काही दुमत नाही. अरे आणि ऐका, एकदम खेळीमेळी वातावरण झालं. काही काळजी. आणि बघा, उत्तर द्यायचं, उत्तर चुकलं सजा नाही, बरोबर आलं बक्षीस पण नाही. ताण घ्यायचा नाही. जाऊ द्या. बाभळीचं झाड माहिती आहे ना तुम्हाला? बाभळ. ऐका, शेतकरी आहे आपण. बाभळ लहानपणी साळावं लागते तरच ती रामकाठ होती, नाही तर तिच्यावर रुमनेच निघतात बघा. मग दोष झाडाचा नाही. ऐका, दोष रुमण्याचा पण नाही, मग दोष साळणाराचा आहे. तसं आपली मुलं लहानाची मोठी होत असताना अनावश्यक फांद्या त्यांच्या छाटल्या पाहिजे का नाही? नको ते काम बघा तुम्ही. अरे दुर्दैवाने बोलावं लागतं. थोडं बोलू का आपलं गाव? नाही तर मी जपतो बरं महाराज. आणि हे आपलेच आहेत ना दोन्ही, नाही तर काशी करताना बरं. मी तुम्हाला माहित नाही जिजा, मी आपलेच आहेत म्हणूनच लावू दिले, खोटं सांगत नाही. 1.5 मिनिटाची क्लिप माझी, 1.5 मिनिटाची, सगळ्याला माहित आहे. 2.5 कोटी लोकांना 24 तासात पाहिली. 2.5 कोटी लोकांना माझी व्हायरल झालेली. तेवढी जर चांगली झाली असती तर मग तारीख नसती भेटली लोकांना, पण चांगली नाही झाली. मग 1.5 मिनिटाची. तसं काही मी चुकीचं बोललो नव्हतो, पण माझ्यावर 27 जिल्ह्यामध्ये NC दाखल केली त्या एका क्लिपची. तुम्हाला माहिती आहे NC दाखल केल्यावर काय होत नाही आपल्याला माहिती आहे, पण तिथं जाऊन सही करावं लागते ना. 27 जिल्ह्यात जाणं सोपं आहे का? गेल्या वर्षीपासून घरात बसून आहे, त्यामुळे ते परवडत नाही. पण मला एवढा त्रास किती दिला लोकांनी, तर हे योगेश महाराजाला तुम्ही एकांतात विचारा, लक्षात येईल. म्हणून मी काही गोष्टी बोलत नाही. आणि आपल्या माणसाने बोललं, माझं मत आहे, आम्ही जर तुम्हाला घाबरायला लागलो ना खरं बोलण्यासाठी, मग अपेक्षा कोणाकडून ठेवणार खरं बोलण्याची?
तुम्ही काहीतरी म्हणावं. एखाद्या माणसाला राग येऊ शकतो ना, कारण खरं बोलल्यावर कोणाला राग येतो? सख्या माईला राग येतो. बरं खरं सांगा, खरं बोलल्यावर राग यायला पाहिजे का? यायला पाहिजे. लोक म्हणतात नाही यायला पाहिजे. खरं बोलल्यावर राग आला पाहिजे, पण राग कशाचा आला पाहिजे? खरं बोलल्याचा आला पाहिजे, खरं बोलणाराचा नाही. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. बघा तुम्ही, दुर्दैव आहे 16-16 वर्षाची पोरं व्यसनाच्या आरी गेलेत. मान्य करावं लागेल. 16-16, 17-17 वर्षाची पोरं आहे. काय दुर्दैव आहे. महाभारतामध्ये जाऊ आणि लगेच भारतात येऊ. 1 मिनिटात पहिले तुम्हाला महाभारतात नेतो. महाभारतामध्ये धृतराष्ट्र नावाचा राजा होता. पंडू राजाचा भाऊ म्हणजे धृतराष्ट्र. तो जन्मताच अंध होता, आंधळा होता, त्याला दिसत नव्हतं. माझं वाक्य ऐका बरं. जाऊ दे, आपला अभंग थोडा बाजूला राहू द्या, महत्वाचं बोलतोय. धृतराष्ट्र जन्मता आंधळा होता, म्हणून गांधारीनं सुद्धा डोळ्याला पट्टी बांधली. महाराज का? मी पतिव्रत आहे आणि मला माझ्या मालकाला जर जग दिसत नसेल तर मला पाहायचं नाही. आणि पतिव्रतेच्या नावाखाली सगळ्यात मोठी चूक इथं झाली. मालकाला दिसत नसेल तर त्याला मार्ग दाखवून आपण त्याच्या पाठीमागे घेऊन जाण्याची भूमिका खरं तर गांधारीनं तिथं घ्यायला पाहिजे होती. नवऱ्याला दिसत नाही, मला बघायचं नाही. परिणाम असा झाला, 100 मधलं 1 सुद्धा लायक जन्माला नाही, नालायक जन्माला आले. 100ला 100. आता ऐका, तिथं तरी एक धृतराष्ट्र होता, एकच गांधारी होते, म्हणून एकच दुर्योधन जन्माला आला. इथं प्रत्येक घरातला माणूस धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्र म्हणजे घरात काय चाललंय बापाला माहित नसतं. घरात पोरग काय करतं बापाला माहित नसतं, पण गांधारीला माहित असतं हे कोण्या पक्षाची पिऊन आलं. माईला माहित असतं. आई वेळेवर म्हणतात ना, लोहा गरम आहे हातोडा मार दो. पहिल्यांदा पोरग पिऊन आलं ना, मी तर असं सांगेल, पोराला जवळ घ्या, अर्धा तास मारा. अर्धा तास मारायचं आणि मग हांड्याकडे जायचं, माठाकडे जायचं, तांब्याभर पाणी घ्यायचं, पोराच्या जवळ जायचं, पोराच्या पाठीहून हात फिरवायचा. पाणी त्याला नाही पाजायचं, आपण प्याचं पुन्हा मारायचं. नाहीतर आता इतकुली काटते आहेत. लहानपणापासून धाक नाही दाखवला, एक चापट मारली की ते म्हणतं मी फाशीच घेईन. इतकुसं लेकरू कोणत्या दबावात जगतोय आपण. मग त्याच्या अरे या देशात, या महाराष्ट्रातली अशी परिस्थिती आहे, माय IAS बाप IAS, दोन्ही IAS अधिकारीन पोराने आत्महत्या करावी. कुठं त्याची मानसिकता नेऊन घातली. माय बापाचा आदरयुक्त भीती पोराला मरेपर्यंत राहिली पाहिजे, तर तो बाप आणि माय त्यांचे त्या पोरावर संस्कार लावण्यात यशस्वी झाले असं म्हणावं लागेल. आदरयुक्त भीती शेवटपर्यंत असली पाहिजे. पहिल्यांदा मारा, पोरग पिऊन आलं, नाही मारता आलं चालेल, पहिल्यांदा सोडून द्या, दुसऱ्यांदा तो प्रयोग करा, तरी नाही जमलं, तिसऱ्यांदा बघा, तरी नाही जमलं, चौथ्यांदा पिऊन आलं तरी मारू नका. का? आता ते तुम्हाला मारीन. वेळ निघून गेली की पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहत नाही. लक्षात. आणि पेणाऱ्याला लोक येडं म्हणतात. पेनार येडं नाही, पेनार येडं नाही. अहो येडं कवाच पेत नाही. येडं कवाच पेत नाही. पेनार लय हुशार आहेत. आता हे रस्त्याचं काम चालू झालं वाटतं, शिलू ते सातो ना, रोजचा रस्ता हो, पण मला वाटलं मी दुसऱ्याच रस्त्यानं आलो का नाही. काम चालू झाल्यावर कळत नाही ना. मग आम्ही गाडी थांबवली आणि एक जणाला विचारलं, दादा. हे म्हणला काय? म्हणलं रस्ता कुठं जात आहे? ते मला काय म्हणलं माहिती का? येड्या. मला अरे म्हणलं रस्ता कुठं जात आहे तुम्हाला येड्या म्हणायला? म्हणला मग हो ना येड्या, हे रस्ता कुठंच जात नाही, याच्याहून लोक जातात बघा. ते शान येडे आहे का ते? नाही हो, हुशार आहे. अहो काय म्हणून येडं पेत नाही, पेणारं हुशार आहे. त्याच्यावर तुम्हाला जबाबदारीनं नियंत्रण ठेवावं लागेल, कारण जास्त हुशार लोक जास्त वाया जातात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यावर योग्य पैलू पाडण्याचं काम तुमचं आहे, ती जबाबदारी आपली आहे, ती मायबापाने चोखपणे पार पाडली पाहिजे. अरे तिथं तरी ती धृतराष्ट्र एक आणि एकच गांधारी होती, तर प्रत्येक घरातला बाप धृतराष्ट्र आहे. बापाला घरातला दिसत नाही आणि माईनं सुद्धा मायेची पट्टी बांधली. मग अनेक घरामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी असल्यामुळं
अनेक गावामध्ये दुर्योधन जन्माला यायला लागली. हा दोष आपला आहे, आपण लोकांना दोष देऊन उपयोग नाही. मग योग्य वयामध्ये त्या लेकराच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ टाकली. 10:30 वाजले का? किती वाजले? हा, मला कळालं 10:30 असं होते माझ्या कीर्तनात, म्हणून म्हणलं ते योग असते 10:30. कारण माझ्याकडे घडी नाही, मला पैसे आल्यावर घ्यायचे. नाही तर जाऊ द्या बाप्पा, कशाला घ्यायची घडीचा आजकाल भरोसा नाही, कोणी बी नाही आलं. लक्षात आलं. मी माया घडी मी काल नेली बरं, मला बाकीच्या घडीहून काही घेणं देणं नाही. विठाला टाइम आपला 9 ते 11 आहे. माझं थोडं बोलण्यामध्ये आपण थोडं 10-5 मिनिटं पुढे गेलं जमल का? जमते नाही, ओव्हर टाइम लागते. जमते म्हणा लगेच जमतंय, असं कसं जमल? ओव्हर टाइम लागते, ओव्हर टाइम. आणि ओव्हर टाइम दुप्पट असतो जिजा. तुम्ही म्हणता तुला काय माहित, आय एम कंपनी रिटर्न मॅन. मी कंपनीत काम करून वापस आलेला माणूस आहे. तुम्ही म्हणता मग तिकडे बरं होता, इकडे काऊन आला? कंपनीत परवडत ना, म्हणून इकडे आलो. तुम्ही म्हणता मग तिकडे काऊन गेलता? मग लग्न होईना म्हणून गेलतो. मायचन खोटं सांगत नाही. गणेश महाराज मग लग्नच होईना गेलं. मग मी लय हुशार, सोयरीक होस तर गेलो. लग्न झाल्यावर मोजून 6 महिने कंपनीत राहिलो. मग टमटम मध्ये पसारा भरला. 6 महिने बायको भांडत होती. 6 महिने. एकदा तर बाबालाच आणलं होतं मिटवायला. 6 महिने भांडत होती. आता बायको अजिबात मला भांडत नाही. ती म्हणताना आता का भांडत नाही? तिला माहिती तिकडे महिन्याला जेवढे आणत नव्हता, इकडे रोज आणायला. कारण तुम्ही कितीही हुशार असू द्या, तुमच्या खिशात रुपया नसू द्या, बायको म्हणती तिकडंच शहाणपणा कर. अलग लक्षामध्ये त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला अगदी वेळेमध्ये त्या ठिकाणी. ऐका, लेकराचं हित मायबाप का करत नाहीत? कारण मायबापाला कळत नाही. लहान वयात त्या लेकराच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ टाकली असते, त्याच्यावर योग्य संस्कार केले असते, त्याला आपल्या धर्माबद्दल, आपल्या शास्त्राबद्दल, आपल्या परंपरेबद्दल आपली त्याची माहिती दिली असते. बघा, बाकीचे लोक आहे ना, ख्रिश्चन धर्मामध्ये ते पोरग जरासं कळतं झालं ना की ते झोपीत असताना त्याच्यापाशी भावलट होते एवढं एवढं. आणि कोणी दिलं म्हणतात माहिती आहे का? कोण आलता? शांता क्लॉज आलता म्हणते. बरोबर आहे का? शांता क्लॉज आलता म्हणते. आणि आपले येडे सुद्धा ते शांता क्लॉज होऊन जाते. अरे लक्ष द्या. अरे आपला धर्म इतका भारी आहे की आपल्याला कोणाच्या धर्माची कॉपी करायची गरजच नाही. उलट जगाने आपल्या धर्माची कॉपी करावी. एवढा मोठा ग्रेट आणि चांगला धर्म आपला. काय कमी आहे आपल्या धर्मामध्ये? अरे काय कमी आहे? पण त्यांना ते संस्कार दिले जातात की आपला तो जो तुम्ही ज्याला आयडॉल म्हणता किंवा ज्याला तुम्ही ईश्वर म्हणता, तो तुम्हाला वेळोवेळी पाहिजे ते उपलब्ध करून देतो. दुर्दैवानं बोलो, आपल्या धर्मा एवढा चांगला धर्म नाही, पण आपले इतके येडेपणा करणारे लोक अजून जन्माला यायचे. आपलेच पोरं आपल्या मंदिरात पत्ते खेळतात. कोणाला नाव ठेवणार तुम्ही? बरं, मथारेने सांगवतो 2-4 मथारे बी त्याच्या संग पिचू लागली. माईच बुवा दोहिकून दार लावून हाणायला पाहिजे बुटानं. आणि हे काम गावातल्या पोरांनी करायला पाहिजे. बरं, मला तर एक गोष्ट फार आवडली तुमच्या गावातली. हागणदारी मुक्त जबरदस्तीनं गाव करणारं जर गाव या तालुक्यात जिल्ह्यात कोणतं असेल तर सातवण आहे. मी त्याच्यावर लय फॉलोअप घेत होतो योगेश महाराज. मला खरं सांगू का, मला तुमच्या गावात कीर्तनाला याची लयची इच्छा होती, पण मला कोणी बलीत न गेलं. आणि कसं असतं ते मनानं आलेलं बरं नसतं. कारण मनानं आलं ना तर लोक पैसे देत नाहीत, म्हणून मग मी मानानं आलो. फरक एवढाच आहे. ऐका, अरे खूप चांगलं काम करताय तुम्ही. तुमच्या गावात प्रवेश केल्याबरोबर इकडे आलं ना मधात, बस मंदिराचा शिखर बघितला, मंदिराचा कळस बघितलं, ते मंदिर बघितलं झालेलं. आणि मनामध्ये असा स्वाभिमान वाटला की सातवण्यासारखा तरुण मंडळ जर प्रत्येक गावात जागरूक झाला तर माझ्या धर्माची विचारणा किंवा धर्माचा प्रचार आणि प्रसार दुसऱ्या व्यक्तीकडून करायची आम्हाला गरज नाही. आमची पोरं आहे, आमची पोरं आहे. आणि विशेष बाहेरच्या राजकारणी लोकांचा एकही रुपया न घेता आपल्या गावातल्या आपल्या स्वखर्चानं बांधलेलं ते मंदिर आहे, त्याच्यात तुमचा स्वाभिमान, ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप चांगलं काम करताय तुम्ही. खरा देवासाठी. हे बघा, वाजवायचं तर चांगले वाज आहे, मुचू मुचू मला नाही आवडत.
विठाला छान जबरदस्त काम करताय आपण. असंच केलं पाहिजे. धर्माच्या बद्दल स्वाभिमानी राहिलं पाहिजे. बाकीचे धर्म बेसलेस आहेत, काहीच आधार नाही, तरी एवढा शहाणपणा आहे. मी तर म्हणतो आपल्या हिंदू धर्मातल्या पोरांनी किती उड्या मारल्या पाहिजे, कारण आपल्या धर्माला परंपरा आहे, आपल्या धर्माला मूळ आहे, आपल्या परंपरा सुद्धा इतक्या पवित्र आहेत की त्याच्या फांद्याची सुद्धा बाकीच्याची बरोबरी होत नाही. ते एवढे शहाणपणा करतात. आपण किती स्वाभिमान बाळगला पाहिजे हा विचार करण्याची गोष्ट आहे, तो केला पाहिजे. तरुणांनी मनात घेतलं की काय होतं हे गोष्ट आपण या ठिकाणी, आणि तरुणांनी परमार्थात आलं पाहिजे. मला तुमच्या गावातल्या म्हाताऱ्या माणसाला धन्यवाद द्यायचे की तुम्ही पोरायला पुढे येऊ दिलं. सप्त्यातली कमिटी सुद्धा तरुण आहे, बरोबर आहे ना? एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कारण आता बोलतोच बरं थोडं कर, थांब राहू देऊ थोडं, आम्हाला तळतळ कुठं बोलू दुसरीकडे. आपलं गाव तरी कोणतं आहे बरं? हक्काचं हेच गाव आहे माझं, ऐका ना. काय झालंय, आपली पोरं आहेत ना महाराज, मराठवाड्यातली तरुण पोरं राजकारणात इतकी येडे झाले ना. पण मला आवडलं तुमच्यातली पोरं गावाच्या विकासासाठी येडे झालेत महाराज, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर इतका येडे पण आहे, बापाला शिवी दिली तर पोराला रागच येईना, पण नेत्याला शिवी दिली की मारायलाच उठायलाय. बापाचा वाढदिवस आयुष्यात कधी केला नाही, पण नेत्याच्या वाढदिवसाचे स्टेटस 15 दिवसापासून आहेत. तेव्हा आमच्यासारख्याला प्रश्न पडतो नेमका याचा बाप कोणता आहे. काय दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज. अरे द्या सोडून, पश्चिम महाराष्ट्रात जाऊन बघा जरा, कोण्या नेत्यामुळं एका गोष्टीमुळं कोणता भाग सुधारत नसतो. तिथल्या लोकांची मेंटॅलिटी तशी आहे. उमेदवार बांधावर जातो मत मागायला, बांधावर. दादा ते म्हणतं साहेब लक्षात आहे, तुमचं चिन्ह लक्षात आहे, तुम्ही किती पक्षात प्रवेश केला याची यादी पण माझ्या ध्यानात आहे, सगळं ध्यानात आहे. मी तुम्हाला मतदान करणार आहे, तारीख सुद्धा ध्यानात आहे, माझी पोलिंग चिठ्ठी सुद्धा द्यायची गरज नाही, मला वोटिंग कार्डचा नंबर, माझ्या लिस्टचा नंबर सुद्धा माहीत आहे. मी मतदान करायला येणार आहे. तुम्हाला सुद्धा चहा पाजला असता, पण कांद्याला पाणी चालू आहे. अहो एका गावात तर, आता आलेच म्हणून बोलतो, वाईट वाटून घेऊ नका, मी एका गावात गेलतो महाराज, खरं सांगतो, 200 फोर व्हीलर होत्या बाहेर कीर्तनाला आलेल्या, 200. मला वाटलं 10,000 लोक असतील कीर्तनाला, मोजून 350 लोक. आणि कीर्तन संपल्यावर ते म्हणले महाराज तुमचा सत्कार आमच्या गावचा सरपंच करणार आहे. मी थांबलो पुढं, ते सरपंच 2 कुबड्यावाला. मी म्हणलं त्यानं इकडे येऊस तर मीच तिकडे जातो ना. त्यानं सत्कार केला माझा. ऐका, मला मर्म काय सांगायचं त्याच्यातलं, त्यांची मेंटॅलिटी ना आपली कुठे, मला एवढं सांगायचं आणि पुढं जायचं आहे. सत्कार झाला, मी फाटक्या तोंडाचा पहिल्यापासून, मला राहतच नाही, मी बोललोच. म्हटलं दादा एवढाली मोठाली माणसं गावात असताना हे असं कोण सरपंच केलं? त्यानं दिलेलं उत्तर माझ्या हृदयालाच लागलं महाराज. ते काय म्हणलं माहित आहे महाराज, एवढाली मोठं गावात माणसं असताना आम्ही याला सरपंच का केलं, त्याचं कारण माहित आहे? म्हणलं नाही ना. म्हणे एवढंच आमच्या गावात रिकाम आहे. कळालं का नाही? आणि आपण छोट्याशा ग्रामपंचायतसाठी भाऊ भावाच्या मातीला जात नाही, मराठवाड्याची आत्ताची परिस्थिती आहे. अरे द्या सोडून, ज्या दिवशी निवडणूक संपली त्या दिवशी इलेक्शन संपलं, रिलेशन जपायला शिकलं पाहिजे. या गोष्टीकडे आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. मराठवाड्यातली परिस्थिती म्हणून या गोष्टीकडे जाण्यापेक्षा आपण विचार केला पाहिजे. आणि महाराज आईवडिलाला हित कळत नाही म्हणून तुकोबर आहे, आईवडिलाचे उपकार मानत नाहीत. मग तुकोबर आहे, देवाला तर हित कळतं ना, देवाला हित कळतं, कारण देवाने आपल्याला हा नरदेह दिला. नरदेह कुणी दिला? देवे दिला. देह कशासाठी दिला? भजन गोमटा. भजनाला नरदेह भगवंताने दिला, म्हणजे हितासाठी दिला. एक साधक म्हणला महाराज नरदेह मिळणं आणि हित होणं याचा संबंध काय? ते म्हणले असं कसं? नरदेहात आलं की भजन करावं लागतं, भजन केल्यावर हित होतं. ते म्हणले असं मोघम नाही जमत, प्रमाण द्या. भजन केल्यावर हित होतं असं मोघम नाही, प्रमाण द्या, पुरावा द्या. कीर्तन नाही तर जाताना त्याला पुरावा आहे का? JCP गावात हाय हाय हाय, आणू नका, पुरावा देतो. ऐका, भजन करण्याचा आणि हित होण्याचा संबंध काय? तर महाराज म्हणतात हित ते करावे, हित ते करावे, देवाचे चिंतन, हित ते
माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत करुणिया मला करुणिया लक्षात आलं. देवाचं चिंतन केलं, देवाचं भजन केलं की जीवाचं हित होतं. मग तुकोबाराय देवाचे उपकार सुद्धा मानायला पाहिजे होते. तुकोबाराय म्हटले मी देवाचे सुद्धा मानत नाही, देवाला जरी जीवाचं हित व्हावं वाटत असेल. कारण मी बोलत असतो नरदेव ज्यानं दिला त्याचा नाही, ज्याला मिळाला त्याचा सुद्धा नाही. मिळाला जीवाचा, जीवाचा नाही. दिला देवानं, देवाचा सुद्धा नाही. देह हा आणिला पाचाचा उसना. ही उसनी वस्तू आहे सातोनकर, ही उसनी आहे. उसनी जशी आणली तशीच नेतो. बरं ती आणताना मुखात दात नाही, नेताना ठुतो का मला माहित नाही. लक्षात आलं का. आहे तशी द्यायला पाहिजे, पण आपण ते करत नाही. जाऊ द्या. तुकोबाराय म्हटले मी देवाची सुद्धा का मानत नाही. म्हणजे देवाला हित कळतं, पण देवाकडे द्वेत आहे. कोणतं द्वेत आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. आई वडिलाकडे द्वेत नाही पण हित नाही, देवाकडे हित आहे पण द्वेत आहे. कोणतं द्वेत आहे. आपल्याला जवळ करतो, दुर्जनाचा संहार करतो. मग महाराज ज्या संताचे तुम्ही उपकार मानतात त्यांना हित कळतं का. महाराज म्हटले हो. कशावरून. तेची माझे हित करीती सकळ. संत शोधोनिया आले संत हित जगाचे. मग संत हित करतात. मग संताकडे द्वेत नाही का. महाराज म्हणले अजिबात नाही. ते म्हणले असं मोघम जमत नाही. कशावरून नाही. महाराज म्हणले ऐका कशावरून नाही. इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. याच्यावरून. कशावरून. संत ते बारीक आहे का जाड आहे बघत नाहीत. गरीब आहे का श्रीमंत आहे बघत नाहीत. स्त्री आहे का पुरुष आहे हेही बघत नाहीत. अहो पुढे जाऊन बोलू का. तो देव आहे का गाढव आहे हे सुद्धा बघितलं नाही हो. तो माणूस आहे का कुत्रा आहे हे सुद्धा बघत नाहीत. म्हणजे संताकडे द्वेत नाही. ए पोरा ए बस जरास राहिले आता. बस बस. काय नाही. बारकाले दटीले की मोठाले नीट राहतात. बाकी दुसरं काय आपलं काम. चला हा. तरी मी लई लेकरायला दटीनं एक जणाला मी असंच उठू दिलं नाही. ते कीर्तन झालं दगड घेऊनच माझ्या मागं लागलं. पण हे जरा गरीब दिसलं तोंडवळ येऊन म्हणून दाबलं त्याला तिथं. इकडे लक्ष द्या ऐका. बरं जाय जाय जाय. मग ते अरे पळ पळ पळ. हो ना हो ना. नाही अर्जंट आहे. मग विठाला महाराज म्हटले हो. त्याची माझे हित सांगितलं. द्वेत नाही का. अजिबात नाही. अजून ज्ञानोबाराच्या भाषेत सांगतो द्वेत नाही. जे खळांची व्यंकटी सांडो याच्यातून कळतं की आपल्या संतांमध्ये द्वेत नाही. म्हणून महाराज म्हणतात मी त्या संताचे उपकार मानतो. हितही करतात आणि द्वेतही नाही. म्हणून मी त्या संताचे उपकार मानतो. किती
पहिल्या चरणामध्ये आपण अभंगात प्रवेश केला. एकदा आपण मांड्या घालून बसा, बैठे बैठे सावधान. आणि सगळेजण एकदा मांड्या घालून बसा सगळेजण, आणि सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा. विठोबा आपण भाव दुसऱ्या चरणाकडे त्या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहोत. आता इथून पुढचे चरण असे स्पष्ट सोडता येणार नाहीत, कारण वेळ खूप कमी आहे. पण हे चरण मी असे थोडे अर्धवट सोडतो योगेश महाराज, आणि हे सोडवण्यासाठी पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. काळजी करू नका, अजिबात ताण घ्यायचा नाही, काही काळजी करायची नाही. ऐका, आपण पहिल्या चरणाचा बघितला की महाराज काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, आम्हाला जाग ठेवण्याचं काम करतात. मग काय द्यावे त्याशी भावी उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय दिलं पाहिजे की आमच्या उपकारातून उत्तराई होईल. महाराज म्हणले जीव जरी संतांच्या पायावर दिला ना तरी तो थोडा अल्प आहे. पण एक शंका निर्माण झाली, महाराज तुम्ही जीव द्यायचा म्हणता तर संतांचे पायच का निवडले? कारण संत हे संताच्या आणि देवाच्या पायावर जास्त कॉन्सन्ट्रेट करतात, फोकस. बघा तुम्ही, एक संत म्हणतात माझे चित्त तुझे पायी, आणि दुसरं म्हणते तुझे पाय माझे चित्ती. म्हणजे पायावर मात्र फोकस तेवढंच आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, म्हणजे पायावर सगळं. महाराज डोकं पायावर, सगळं पायावरच कॉन्सन्ट्रेट. काय माहित आहे? कारण जीवाला अपेक्षा सुखाची आहे, आणि देवाच्या आणि संताच्या पायापाशी सुख आहे. बघा, एकाच्या बहु आहे, एकाच्या सर्व आहे, पण सुख आहे. आणि जीवाला अपेक्षा सुखाची आहे. मग बघा तुम्ही, देवाच्या पाया पडावं लागतं. पायावर डोकं ठेवतो ना आपण, का डोक्याला डोकं हाणलं कोणी नाही का? कारण आपल्याला सुखाची अपेक्षा आहे. सुख परमार्थात आहे का संसारात आहे? अहो, संसारात सुख नाही ना महाराज, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार किंवा याचा मूळच दुःख रूप नाही, संसार दुःख मूळ. आता बघा, ज्याचं मूळच दुःख रूप आहे त्याच्याकडून काय सुख मिळेल? लिंबाच्या झाडाची मुळी कडू जर आहे, त्याचं काय गोड लागतं सांगा बरं? फांदी कशी आहे? साल कडू आहे, फांदी कडू आहे, फळ कडू आहे. लिंबाचा पाला पण कडू आहे. लिंबाचा पाला गोड लागतो का? कोण म्हणलं नाही लागत? खुशाल नाही म्हणाले तुम्ही. गोड लागत नाही लिंबाचा पाला? लागतो ना, पण कोणाला? सर्पच. किंवा ज्याला विष बाधा झाली त्याला गोड लागतो. मान्य आहे, लिंबाचं काहीच गोड नाही तरी सुद्धा त्याचा पाला एका बाजाराला गोड लागतोच. त्याचं कारण आहे, त्याला विषाची बाधा झाली. तसं संसार हे दुःख रूप आहे, याच्यात सुखाचा विचार नाही तरी सुद्धा काहीला तो गोड लागतो. जसं ज्याला, वाक्य अंडरलाईन करून घ्या, लगेच पुढे जाऊ आपण. वाक्य अंडरलाईन करा. ज्याला विषाची बाधा झाली त्याला लिंबाचा पाला गोड लागतो. ज्याला विषाची बाधा झाली त्याला लिंबाचा पाला गोड लागतो. आणि ज्याला विषयाची बाधा झाली त्याला संसार गोड लागतो. विषयांचा पडी पाडून गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी झाला. म्हणून सुखाची अपेक्षा असेल तर संताच्या चरणावर डोकं ठेवायचं. आणि खास करून महिला मंडळाला सांगत असतो, संताच्या पाया पडायचं. मग कलियुगात संत कोणाला म्हणायचं? बाया म्हणतात महाराज तुम्ही घरी आले की आमचं घराचं काही आमच्याच घराचं वातावरण बदललं नाही तर तुमच्या काय बदल? महाराजाच्या कमीत कमी पाया पडायचं महिला मंडळ. मी मये पाय अजिबात कोणाला धू देत नाही, अजिबात नाही. आणि खरं सांगतो, तुम्ही महाराजाच्या पाया नाही पडायचं, मग तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडा, तुम्हाला देव लवकर भेटन. आणि तुम्ही त्याच महाराजाच्या पाया पडायचं ज्या महाराजाची बायको त्याच्या पाया पडती की नाही एकदा विचारायचं.
नाही असं नाही करायचं. अरे आपल्या मालकाच्या आपण दर्शन. एक बाई म्हणली महाराज मला वाटतं ना माझ्या नवऱ्याच्या पाया पडावं पण त्याचे पायच नीट घरी येत नाहीत. म्हणजे ऐका अरे ऐका तेवढ्या गोष्टीमुळं बरं 98% तर चांगले आहेत ना, 2% ध्यान सोडून. आणि एक वाक्य बोलतो, माझ्याकडे औषध आहे बरं दारू सोडवायचं. आबा तिचा आणू का गाडीतून सांगितलं ऐका. नाही काय माहिती का ते नंतर कोणी घेत नाही. कीर्तनातलं इकरा होते, कारण ज्याचा जास्त नखरा त्याचाच लय इकरा. तुम्हाला नाही कळालं कीर्तन. आणि इकतील ना लोक कीर्तनात औषधं. पण लोक आहे ना कीर्तनात झेंडू बाम इकले, चुकून बोललो, सम्राट बाम इकले. कीर्तनामध्ये औषध ऐकले, तुळशी नावाचं औषध ऐकलं. कीर्तनामध्ये लोक उदबत्या ऐकायले. उद्या कीर्तनात जर कीर्तनकारांनी कौंगा फुगे पिना ऐकायला आणले तर डाऊट घेऊ नका. अरे आणायलात ना तुम्ही. कशामुळे आणायले तुम्ही घ्यायले ना. भावनेशी कधी कोणाच्या खेळायचं नाही बरं महाराज. आपल्या परमार्थामध्ये ही साधी भोळी माणसं आहेत बरं महाराज. खरं सांगतो ही लयच प्रामाणिक माणसं आहेत. ही साधी भोळी आहेत. ही पटकन मान्य करतात. पटकन कीर्तनकाराने कथाकाराने. एक कोण कुठला कथाकार या महाराष्ट्रात आला आणि बायाला म्हणला महादेवाचं मंत्र हेव नाही हेव आहे. ओम नमः शिवाय मंत्र नाही म्हणला मग कोणता आहे. तुम्ही पाठ केला हो म्हणजे असू द्या. श्री शिवाय महादेवाचं मंदिर आहे का आपल्या गावात. बाया माणसाला मंदिरातच जाऊ देईनात. आता एका बाईनं पूजा मांडली की दुसरी सारविती की तिची सुरू. एक लोटा जल सारी समस्या का हल. बाई रोज महादेवाला घालती तांब्यानं पाणी. घरी नवरा चहासाठी हातपाय ताणी. चलू द्या. काय म्हटलं तो बाबा बघा. मी कोणाला टीका टिप्पणी करायला आलो नाही, वस्तुस्थिती सांगायला आलो आहे. त्या बाबांनी पुढं असं सांगितलं, पोरं बेलाच्या पानाला जर मध चिटकवलं आणि ते मध जर लावलं आणि ते जर पिंडीला चिटकलं तर पोरग पास होतं. आमच्या गावातले पोरांना अभ्यास सोडा नदडाला हिंडायलेत मवळं पात. काय घ्यायचं आम्ही, काय आउटपुट काढायचं. अरे आमचा खिसा गरम करण्यासाठी तुमच्या भावनेशी जर आम्ही खेळत असू तर हे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायला मान्य नाही महाराज. हे औषध बिवषध हे चुकून बोललो तरी मग उदबत्तेवाले संग झालं एकदा भांडण. योगेश महाराजांनाच मिटिलं. कारण मया संग कोणी काऊन राहत नाही. मय भांडण निपटीण्यातच अर्ध्याचं आयुष्य गेलं. कोणा संग बी आहेच. मी म्हणलं ना भांडण खेळतो पण झुपलं की पळून जातो. एवढं पक्क गणित आहे आपल्याला. आणि कुठं पळून जायचं कळायला बी पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हिरणनीती वापरली. जिथं झेपत नाही तिथं माघार, पण जिथं जमतंय तिथं मग ताकदीनंच उतरायचं. माझ्याकडे लक्ष द्या. हे असं करायचं नाही. भावनेशी खेळायचं नाही. मी म्हटलं तुमच्या भावना आहेत. मालकाची दारू सोडायला कोणत्या म्हणतात ना व्यसनमुक्ती केंद्रात धाडायची गरज नाही बरं आई. कुणी जर का नवरा जास्त दारू पितो माहीत आहे. तो हुशार असतो कारण पिणार येडं नाही. मी आधीच बोललो. पण त्याची बायको काय करते माहिती आहे का. ते पिऊन आलं ना 4 लोकात त्याला आरोतुर बोलती. महाराज त्याला लयच अपमान वाटतो. ते पुन्हा पिऊन येतं. आई असं करू नका. मालक पिऊन आले तर मालकाला समजून सांगा, मालक काय विकलं काय ठुलं मला माहीत नाही. इथून मागं काय केलं त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. मालक आपण संसाराच्या रथावरची 2 चाकं आहेत. एक चाक तुम्ही आहेत, एक चाक मी काही. एक चाक जर निखळून पडलं तर तो रथ चालणार नाही. मालक आपल्या संसाराच्या वेलीवर लहान लहान 2 मुलं आहेत. मालक त्या मुलांना आपण शिकू, त्यांचं करिअर घडू. आणि जी पाहुणे रावणे आपल्याला पत्रिकासुद्धा वेळेवर देत नाहीत त्यांचं सगळ्यात पहिले मूळ आपल्याला आलं पाहिजे. असं आपण वागून दाखवू आणि आपली किंमत वाढून दाखवू. किती बी पेणार असला तर दारू सोडल्याशिवाय राहणार नाही. महाराज हे तुमच्या हातात आहे. म्हणून महाराजाचे पाय धुण्यापेक्षा तुमच्या नवऱ्याचे पाय धुवा. तुम्हाला चांगला परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. ही काळाची गरज आहे. या गोष्टीकडे आपण म्हणून चूक कशात आहे. पायापाशी आहे. महाराज म्हणतात ठेवितो हा पाय जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश करून सायास शिकविती. संत सहज बोलतात पण हिताचं बोलतात. एक तंबाखू खाणार गेला महाराजाकडे. तंबाखू खाणार लोक काऊन तंबाखू खातात मला अजून नाही कळालं. अहो इथं आता मला लाज वाटायली महाराज. 4-5 जणांना तोंडात टाकली आणि बैल कशी रवत करते तसे रवत करलेत माझ्याकडे पाहून. आता आता काय करावं. आता बोलता येत नाही काय नाही. आपली तब्येत नाही ताकद नाही म्हणून आपलं गप्प बसून मी ऐकायलो. बघा काय ते सरूच रवत केलं जाऊ.
तंबाखू काय काय सांगा बरं, तंबाखूचा एक फायदा, एक पण फायदा नाही महाराज, नुकसान. हां, एक जण म्हणला तुला काय माहिती तंबाखूचा फायदा आहे, म्हणलं काय, म्हणला तंबाखू खाल्ल्यावर पोट साफ होते. बघा ते बहादूर. अरे आमचं का बिघडतं का? हा, तंबाखूचा एक फायदा आहे, अगर अगर जिंदगी में ना मांगे भीख तो तंबाखू खाना सीख. भीक नाही मागितली ते केवढं बी असू देते, मागतं दुसऱ्याला, पण मग म्हणणं आहे तंबाखू माग जा दुसऱ्याला, चुना नाही घ्यायचा कोणाचा. अरे अरे अरे, चुना आपापला घ्यायचा गड्या. तसं तर खाऊच जाऊ नका, खात जाऊ नका, चांगलंच नाही. पण खात असाल तर कोणाला मागू नका, आणि मागितच असाल तर तंबाखूच माग जा, चुना मागत जाऊ नका. कारण सांगतो, ते चुन्यात नाकात एकच बोट घालतं. ते कोणी चुन्यात डबी फेकली आता, आता फेकीन काय उपयोग आहे, ते नाही करायचं. इकडे लक्ष द्यायचं, जाऊ द्या. नाही, व्यसन करू नका, नको त्या गोष्टी करण्यापेक्षा पाहिजे ते. तंबाखू खाणार महाराजाकडे गेलं, महाराज काय मग तंबाखू सुटना. महाराज गेले ना, आंब्याच्या झाडाला धरलं, जोरात म्हणले सोड सोड सोड. ते म्हणलं अ महाराज, अरे तुम्ही त्या झाडाला धरलं, झाडानं तुम्हाला नाही धरलं. हा, ते म्हणलं मग तंबाखू का तुझ्या घरी आलती का तुला धरायला? नाही, मग तूच तिला धरलं, सोड. सहज बोलणी हितोपदेश करोनी सायासी कविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा, यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये. अभंगाचा सरळ सोपा भावार्थ सांगितला. अभंगाचा असाच अर्थ आहे, माझा मुळीचा आग्रह नाही, जे काय बालबुद्धीला पटलं ते तुमच्या समोर ठेवलं. महाराजांनी माय लेकराच्या सुद्धा उपमा दिली नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनू याची चित्ती तैसे मजे येते सांभाळीत. 0 मिनिटातलं उदाहरण झालं आपलं कीर्तन. एका गोठा कळतो तुम्हाला, गोठा का कोठा? गोठा कळतो, पण आज गोठा म्हणजे गोठा एवढं समजून घ्या. एका गोठा होता, गोठ्यामध्ये माईचं लेकरू होतं, गाईचं वासरू होतं. लेकरू पाळण्यात आहे, वासरू तिथं बांधलेलं आहे. तेवढ्यामध्ये गोठ्याला आग लागली. सायंकाळची 5ची वेळ होती. माय हांडा घेऊन पाण्याला गेली होती, गाय शेतातून चरत येत होती. तेवढ्या 2-4 पोरं आले, काकू तुमच्या गोठ्याला आग लागली. महाराज, गोठ्याला आग लागली ही गोष्ट कळाल्याबरोबर माझं लेकरू त्या गोठ्यात आहे, हांडा फेकून दिला आणि माय धावत त्या गोठ्यापाशी गेले आणि बघते तर काय, गोठ्याला आग लागली. रडायला लागली, आरडायला लागली, वाचवा, माझ्या काळजाचा तुकडा त्याच्यात आहे. पण लोक पाणी टाकतायत, कोणी हांड्यानं कोणी बकिटानं टाकतायत. आज आग काही विझत नाही. तेवढ्यात गाय शेतातून आली, तिनं बघितलं ज्या गोठ्यात माझं वासरू आहे त्या गोठ्याला आग लागली. आरडाओरडा केला नाही, मदतीची अपेक्षा केली नाही. गाय डायरेक्ट गोठ्यात गेली, वासराच्या चराटाला झटायला लागली, काहणीला झटायला लागली. त्या वासराची काहणी तोडली, वासराला घेऊन बाहेर आली. माय माझं लेकरू म्हणून रडायला लागली. लेकराचा कोळसा झाला. तुकोबराय म्हटले, जसं गायीनं वासराला वाचवलं, तुका म्हणे वत्स धेनू याची चित्ती तैसे तुका म्हणे बस धेनू याच्या चित्ती, तुका म्हणे बस धेनू याच्या चित्ती.
महाराज गाईनं वासराला त्या ठिकाणी सांभाळलं, माईनं लेकराला नाही. किंवा एक गोपालकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे की यमुनेच्या डोहात चेंडू पडला. यशोदेला कळालं कृष्ण यमुना डोही बुडाला, धावत धावत आली. लोकायला वाटलं डोहात उडी मारते की काय, पण तिथं गेल्यावर माय मागे सरे हे लक्षात आलं. तेव्हा तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती किंवा धेनू चित्ती तैसे मज येते सांभाळीत, म्हणून काय द्यावे अशी व्हावे उतराई ठेवी तो हा पाय जीव थोडा. महाराज झालं आपलं कीर्तन. एक शेवटची महत्त्वाची सूचना आहे. तसं तर आपल्या गावामध्ये प्रतिष्ठान हिंदुस्थानचं काम आपली पोरं चांगले करतात. गावातले तरुण मंडळ दुर्गा माता दौडसुद्धा चांगल्या पद्धतीनं काढतात. माझी विनंती आहे की गावातल्या सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्या दौडीमध्ये सहभागी झालं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. चांगलं धर्मकार्य आहे, आपण त्या धर्मकार्यात गेलं पाहिजे. आणि मला का आवडतं माहिती का ते काम? त्याचं कारण आहे दरवर्षी गडकोट मोहीम असते महाराज. यावर्षीसुद्धा 7 फेब्रुवारीला मला वाटतं सुरुवात आहे. 7 ते 11 बरोबर आहे ना? 7 ते 11 फेब्रुवारी पोरांनी गेलं पाहिजे. कुठंही फिरण्यापेक्षा कुठंही जाण्यापेक्षा गड किल्ल्यावर गेलं पाहिजे. 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी तानाजी मालुसरे यांचं जन्मगाव ते रायगड किल्ल्यापर्यंत ती मोहीम आहे. आपण गेलं पाहिजे. मला लोक म्हणतात शिवप्रतिष्ठान काय करू शकतं, शिवप्रतिष्ठान काय करू शकतं? मी म्हणत असतो शेलू जिंतूरला जाऊन विचारा, ते त्याला राज्यमंत्री देऊ शकतं. एवढं काम करू शकतं बरं का महाराज शिवप्रतिष्ठान. एवढं मोठं काम आहे त्यांचं. हा थांब बस एवढं बोलतो, थांबतो. बोलण्याच्या ओघात जर एखादा शब्द चुकला असेल माझी मला परत द्या. चांगला आला असेल गुरुवारी वैकुंठवासी हरिभक्त परायण नथुराम महाराज खेळकर बाबाजींची कृपा आहे. गावातल्या तरुण मंडळीचा उत्साह बघितला, त्यांच्या कामावर त्यांची असलेली उमेद बघितली तर आनंद वाटला. असंच धर्मकार्यासाठी पुढं राहा. तुमच्या गावातल्या मंदिराचा जो कळस आहे त्याच्यावर गावात कोणाचंच घर नसणार आहे, त्याच्यावर पुन्हा गावात काहीच नसणार आहे. एवढी मोठी उंची तुमच्या गावाच्या शिखरानं गवसली, त्याबद्दल सगळ्या गावकऱ्यांचे मी त्या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. आणि इथून पुढं असं धर्मकार्यासाठी आपण जागर राहावं एवढी माफक अपेक्षा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. त्यामध्ये माझ्यासोबत आलेले संगीत अलंकार संगीत विशारद हरिभक्त परायण सोपान काका चव्हाण या ठिकाणी माझ्यासोबत आलेत. काकांना द्यावे तितके धन्यवाद. बळीरामजी महाराज आहेत, आवाजाचे बादशाह आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर आमचे बंडू महाराज आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या गावातले तरुण तडफदार युवा कीर्तनकार. मी महाराजाला तर बोललो, म्हणलं महाराज 7 दिवस तुम्ही घरी असता का? ते म्हणले हो. खरं सांगू का महाराज, तेवढं आपल्याच्यान पण होत नाही बरं. गावात सप्ताह असल्यावर मी नाही थांबत. 2-3 हजार पट्टी घ्या म्हणत असतो, पण मला नका थांबू. पण महाराज थांबतात. एकदा त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे टाळ्या वाजल्या पाहिजे, कारण सोपी गोष्ट नाही. आणि सध्या नंबर 1ला चालू आहे महाराज. कुठल्या पत्रिकेवर महाराज नाहीत असे गाव शिल्लक नाही. आणि आता तर पेरणीचे दिवस आहेत. मी म्हणत असतो पेरणीत लांगडा बैल रिकामा नसतो, आहे का नाही? आणि मग अशा याच्यात महाराज 7 दिवस थांबतात. त्यांना धन्यवाद. आपल्या परिसराचं वैभव असणारे वारकरी संप्रदायातलं वजनदार रत्न म्हणजे जिजा या ठिकाणी. जिजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांनी दोय हाताने मृदंग वाजवला असे आमचे माऊली महाराज आहेत, त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. दोय हातानं मृदंग. तुम्ही म्हणता एका हातानं कोणी वाजितं का? कौतुक करताना माणसाने शब्द दरिद्री राहू नये. मला आवडले तुमचे इथले चोपदार, वा 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 दोन्ही बी. आणि मला काहून आवडले नाहीत आमची तर एक चोपदार माया मागं उभं, मी काही बी सांगितलं वा वा क्या बात आहे, आणि मग गुळ उचलून खाते. आणि महाराज उत्कृष्ट मृदंगाचार्य. मी मुद्दाम मागायला हाताने घेतलं बरं गणेश महाराज, कारण इथं राहत नाहीत. मागचे 30-35 वर्ष झालं महाराज आळंदी पुण्याला राहतात, बरोबर आहे, आळंदीला राहतात. पण तिथून आपल्या गावाची अटॅचमेंट ही परमार्थाची सोडली नाही. या ठिकाणी चांगले मृदंग विशारद आहेत, पण आज हाताला थोडंसं लागलेलं आहे. तरीसुद्धा महाराज मृदंग वाजवतात, पण तरीसुद्धा मी इथं येऊन उभा राहिलं पाहिजे ही आत्मीयता, ही तळमळ त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर चंद्रकांतजी महाराज सातोनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या चरणी खूप खूप दंडवत. जिजा आहेत सगळे. गणेश काका माझ्यासोबत आलेले आहेत. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सगळ्यांचं नाव घेतलं असं मी जाहीर करतो. एखाद्याचं विसरलं असेल तर 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, बायकोला घ्यायला लावा. म्हणजे काही आपल्याला काही एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही. मला जेवढं सगळ्यांचं त्या ठिकाणी नामोल्लेख झाला असं त्या ठिकाणी जिनेकरी बाबाला द्यावे तितके धन्यवाद सगळ्यांचे. आणि साऊंड सिस्टीमवाले आपल्या बाळूभाऊसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. खरं सांगू का, लय सिस्टीमवाले पाहिले, पण महाराज अशा हॉलमध्ये पाहिजे तेवढी चांगली सिस्टीम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. आणि माणूस हसतमुख आहे महाराज, असं उगच नाही बरं का. नाही तर काही काही असे जळमट तोंड करतात ना. बळो राग येतं तुम्हाला? येतो ना नाही. आणि आला ते म्हणले येतो, मग आला तर आला. हां असं थोडंच आहे. बळो एक टिप्स देतो तुम्हाला. मला नाद आहे उगा, मला काही कळत नाही, पण मी उगा सुझाव देत असतो. हा मला नाद असतो बघा. इको द्या, बेस द्या, ट्रबल द्या, गेन द्या.
लय कटाळा आला नाही इतकाचे म्हणायचं नाही, नुसतं बटनाला हात लावायचं. हे कटाळून म्हणतं बरं आहे. काय करणार आहे, एवढाचे कधी म्हणायचं नाही. एवढाचे म्हणला ना त्याचं कारण सांगतो. माझ्याकडे पिठाची गिरणी होती आता नाही महाराज. किती बारीक दळून द्या, महिला मंडळाचं समाधानच नाही. महाराज अजून बारीक, एवढंचे म्हणत नव्हतो का. एवढंचे म्हणलं की डबा दुसऱ्याच्या गिरणीत जातो. मी नुसतं त्या चाकाला हात लावायचा. बरं आहे का, हा बरं आहे, फिरीलच नाही. तेवढं केलं की गणित जमलं. गिरणीवाल्यानं 2-4 दिवस फिरवा बरं, इथं कोणी आसन बसलेलं. तेवढं बाप्पा सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला आहेत. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्यांनी या धर्ममंडपातून कीर्तन ऐकलं तुम्हाला दंडवत. तुम्ही पाया लांबून ऐकलं, हा तुम्हाला साष्टांग दंडवत. हा तुम्हाला साष्टांग दंडवत. आणि ज्यानं घरून पळड्या ऐकलं त्याला तर घालीन लोटांगण करतो. कारण त्यानं तुम्ही तरी कीर्तन साधं ऐकलं, त्यानं चालून ऐकलं, चालून नाही कळालं रग पांघरून, हा त्याला तर घालीन लोटांगण करतो. आणि झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर